बसा घरी. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. काय हसून राहिल्या बिचाऱ्या. हो ना, आजी भेटली मगा मले. आजीनं ओळखलं नाही. आजी म्हणे माय बाले किती बारीक झाली हो म्हणे. लहानपणी पाहिलं होतं. मागच्या वर्षीपासून कार्यक्रम चालू आहे. मी मागच्या वर्षीपासून आपल्या गावात येऊन राहिलो. तशी लेखबाई इथलीच आहो. हो ना, आजीनं ओळखलं नाही मला. लहानपणी मला आजी काखीत न्यायची बाजार नाही. पहिलेच मला पिंकी म्हणे. मग म्हणलं आजी ती पिंकी हो ना. मी तू कायची पिंकी आहे म्हणे. आता तर पिंका झाली म्हणे. म्हणे एकटीच आली का म्हणे. आहे का बाबू तू इकडे रे. तू ये ना इकडे. ये तुझ्या मागचा ये बाबा ये. ते बारका त्या तुझ्या मागचा ये. कोणी एक जण ये एक जण या ना. एक जण या ना. लोटपाट नका करू. लोटमाट नको करू. एक जण या. एक जण कोणी हा ना. एक पोरगा बारका पाहिजे ना. त्याला बारका ये बाबा ये. काही लाजू नको रे. ये इकडे ये. वा वा ये. टाळी वाजवा त्याच्यासाठी. सोन्यासारखी आजी देवाने लेकरं दिली. ये इकडे. वा मुंगसाची देवाले नवस केला. हात काढ ना खिशातून. लागू दे ना हवा हाताले. कवाय हात पाहिले त्याचे गरमच आहे. तर बस हे होय तो नाच जवळ. काय सांगत जाय आजी लग्नाच्या अगोदर. असा जोळा दिसते म्हणे मान जसा विठ्ठल रुक्मिणीचा होय. पाय विठ्ठल कसा महादेवासारखा झाला. काय लोकांचे नवरे पाहिले तर हरी घेते. आणि माया नशिबाले हे कांदा ना भाजीच्या कामा ना भरिताच्या कामा. काय सांगा. काय हसता. असाच हास्य लग्न झालं तेव्हापासून. हसते का नाही रे. हो म्हण ना. कपड्यानंच पांढरा दिसून राहिला हे. आता याचे कपडे काढून फोटो जर काढा वावरात ठेवला का नाही आजी एकही जनावर येत नाही वावरात. काय हसता. बंटीचे पप्पा. काय लग्नाच्या वक्ती आजी लग्न झाल्यावर असा चालत जाय. चाले तर असं वाटते दुरून नरेंद्र मोदी होय का. आता चालते का नाही तर असं वाटते का राहुल गांधी होय. पाय ना कसा पाहिजे तसा नितीन गडकरी होय. काय हात काढा ना ते. काय आहे घरादाराची काय जी. काय सांगून फायदा आजी. त्या लेकरांसाठी राहून लढू नको रे. बंटी लढू नको रे.
आई वडिलांना बांधून दिलं. दोन गोष्टी परतंत्र्यात आहेत. बांधल्या खुंटाचे धेनुचे राहणे, तिल्या घरी राहणे लेकीचे. लग्नाच्या अगोदर याच्या मोबाईल रेंज नव्हती याची, तर झाडावर जाऊन मिस कॉल द्यायचा. काय हसता पण तिचे पप्पा. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग जो वारा आलं जर टीन उडून गेले तेव्हापासून याच्या घरावर टीन नाहीत. पाय ना शानी आणा तरी आहे का डोक्यावर. लोक म्हणलं मागून आले पलाट घेतले घर बांधले. काय हसता. पाच वर्ष झाले आजी, 5 वर्ष घरकुलाचा अर्ज दिला याने. दिला का नाही रे? लोकांना मागून नाव लिहून दिले त्याचे घरकुला आले. या वर्षी आधी एवढा मोठा पाऊस झाला, सर्व पाणी आपल्या घरात गळत होतं का नाही? हो म्हणणं. मग लाईट नाही आजी, लाईट. लग्नाच्या अगोदर यांना बिल भरलं नाही, याचे वायर काटले का नाही? आता डायरेक्ट आकोळे आहेत. काय हसून राहिले का? बुकीत जातच पाहिजे. खाली बस. रोज ग्रामपंचायतच्या खंबे खात्यावर अभ्यास करते बाबा. तू लढू नको. काय खाते मोळीकेचे घर बया तुटकेचे चप्पर देवाला देव घर नाही. आपण ज्या विटा मातीच्या घरात राहतो त्याचा कर भरतो. कुठं? ग्रामपंचायत. नगर परिषद असली तर नगर परिषदला, नगरपालिका असली तर हे एवढं मोठं घर दिलं. आवटा हात का मानव देह अल्लाने तुझा दिया, आया पिया सुख से सोया नाक जमाना किया. हे उष्ण दियानीला उसना पाचाचा शेके त्याचा त्याशी देणे लागे. हे भाड्याच आहे. हे कधी खाली करावं लागेल काही सांगता येत. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन बदलना पडेगा. याच्यावर सत्ता त्याची आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळाची सत्ता. रात्रंदिवस सेवा केली हनुमंतरायाने. आपल्या अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्राला सीता माईला दाखवली. ज्या सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवान पंढरीनाथाला दाखवलं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. कशाच्या जोरावर? धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, गळा बांधुनिया दोर. धरीला पंढरीचा जोर, गळा बांधुनिया दोर. धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर. देव बोलला भावाशी. आपला परमार्थ कसा आहे? आपला परमार्थ सवळीचा आहे. आला ताप देवा तू आमचा मायबाप, गेला ताप मी देवाच्या बापाचा. काय सांगा, असंच हसते ना बिचारे. माया बरोबरीच्या पोरे आले, ज्याचे ज्याचे लग्न झाले, 4-4 लेकरं झाले आज. सांग ना, याचा मेटाटो कसा उभा राहून राहिला? कवा पलटी होईल सांगता येते का? नाक दाबलं तर जीव जाते. पण या लेकरासाठी विचार करून. रात्रंदिवस सेवा केली हनुमंतरायाने. ज्या भांड्यात भगवंताला ठेवायचं, हे भांड कसं पाहिजे? निर्मळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे. आणि हे स्वच्छ करण्याकरता घातले दुकान, येते आली आशिदान. संत उधार उधार भरले आनंद भांडार. हृदय रूपी मंदिर आहे. हे स्वच्छ करण्याचा एकमेव दरबार आहे. साधं दूध जर काढायचं म्हटलं तर भांड कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. गाईचं असो दूध का म्हशीचं. आता काढल्यानंतर किती घंटे चांगलं राहते? 10 घंटे 12 घंटे. आता हिवाळा आहे तर हेच दूध जर आपण तपून ठेवलं तर 24 घंटे. मग तपवलेलं दूध थोडं शांत झालं, त्याच्यात जर एक गुरुरूपी आपण इरजण टाकलं तर त्या दुधाची निर्मिती कशात होते? दह्यात. दही किती दिवस चांगलं राहते? 4-5 दिवस दही. पण त्या दह्यावर आलेली मलई आपण 8-10 दिवस जर गोळा केली, आणि गोळा केलेली मलई सकाळी 4 वाजता उठून गरम पाणी थंड पाणी, गरम पाणी थंड पाणी करून आपण रवी लावली तर त्यातून कशाची निर्मिती होते? लोण्याची. लोणी किती दिवस चांगलं राहते? लोणी 15 दिवस चांगलं. हेच लोणी आपण गरम करून ठेवलं तर लोण्याची निर्मिती कशात होते? तुपात. तूप किती दिवस चांगलं राहते? आपण आहोत तोपर्यंत तूप चांगलं राहते, आपण मेलो तरी तूप चांगलं. तसं देवाचं नाव आहे. ज्ञानोबा राय म्हणतात कसं घ्यायचं आहे? मंथोनी नवनीता तैशे घ्यानंता, माया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे त्याच्याच करतात. लाईट जर गेली का नाही आमच्या घरातले ना, हसला तर असं वाटते घरात आहे. असं वाटते कोण्या तोंडानं हसून राहिला. का ना कसा पाहते.
टुकुर टुकुर आहे घरात खायला आजी तुला काय सांग घरकुलासाठी लय यानं प्रयत्न केले ज्याले 550 वर्षापासून घर नव्हतं कोणाले ज्याले 550 वर्षापासून घर नव्हतं दादाले तर यंदा घरकुल बांधून दिला आता 22 तारखेला घराचं उद्घाटन आहे यायचं अरे याले घर बांधून दिलं तुम्हाला देणार कशाहून नाही आपल्याला दम हसूच नका म्हणलं एका बोकीत तुमचा वांग वारे डगना डगना डंग जोंधळाची भाकर बयामाडीची भाजी त्यावर तेलाची धार नाही तातला नको ग बाई मला नवरा नको तातला नको ग बाई मला नवरा नको ग बाई तातला नको ग बाई मला नवरा नको ग बाई तातला नको ग बाई मला नवरा नको ग बाई तातला नको ग बाई मला नवरा नको ग बाई काय घरात खायला काय रोज आजी आमचा बंटी शाळेत जाता ना बाबा एक डब्बा ते खाते दुसरा डब्बा माया नावाचा आणताना घरी तो कशाचा सांग ना खिचडीचा खिचडी खाऊन आजी खिचडी सारखी झाली व एकही पंगत सोडत नाही काय सांगून फायदा त्या दाबडी लोक जाते रोडके खायला लोळू नको रे पण आलेले तांदूळ पर्यंत नेऊन इकले का नाही आमचे दादा काय यायचं ना त्याने पैसे कोण दिला आमचे गजानन दादा भगत या दादानं आमचा संसार चांगला चालाव म्हणून केलं 201 रुपयाचं दान त्यांना हे भगवान मुंसाजी देवाचं हे त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते बाप पुण्यवान लेख करते याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते बाप पुण्यवान त्याचा लेख करते बाप पुण्यवान त्याचा लेख करतो बाप पुण्यवान त्याचा लेख करतो जोंधळाची भाकर बया आंबाडीची भाजी त्यावर तेलाची धार नाही जोंधळ कर्माला म्हटलं अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन तेल नाही म्हणजे प्रेम नाही बायकोचं मीठ नवऱ्याचं पीठ त्याचा संसार चालते नीट नाही तर आमच्यासारखी किटकिट खिशात नाही धेलान जालन्याले चाला सांग ना बिचारे असाच हसते ना आवाज झोपला की असाच हसते हसते का नाही रे हो म्हणलं ना मोळकाची पलंग तुटकीची नवार त्यावर नरम बिछाना नाही हा 3.5 हाताचा पलंग आहे हा कसा आहे मोळका आहे
या वर्षी म्हणलं याचा शाळेत पहिला नंबर आला का नाही? पहिला कार्यक्रम याचा जवळ्यात झाला, दुसरा कार्यक्रम यवतमाळी झाला ना. आज याचा तिसरा कार्यक्रम नागपूरला आहे का ना बाबा? मले म्हणे मम्मी, सर्वांच्या मम्मी ड्रेस घालून राहिल्या म्हणे, म्हणे तू ड्रेस घाल म्हणस का नाही? 1 महिना झाले आज याचा 26 जानेवारीला कार्यक्रम आहे. प्रणवी अमोल बावनकुळे, वडनेर गंगाई आले. वडनेर गंगाईवरून तुमच्या गावात मुंगसाची देवाच्या साक्षीनं कशी आली मुक्ताबाई सारखी उठून 101 रुपया दिला माया माईनं. तिला हे वडनेर आईच हे देणं गेल्या जवळ्यात 100 मी म्हणलं पप्पीच घेते का? दत्त मंडप डेकोरेशन मी मजाक केली दादाची, कारण तुम्हाला हसवायसाठी करावंच लागते. नाही करा तो मला माहित आहे, तुमचं फाउंडेशन काही जागेवर बसून नाही राहिलं. दत्त मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम करता एक वेळ सर्व मंडळी टाळी वाजवा. या दादाले नाही झालं सण, काही न केलं 201 रुपयाचं दान. आमचा परिवार पाहून लय नवरे पाहिले असतील अजून, पण जवळ्यासारखा नाही पाहिला. या वर्षी याचा कार्यक्रमाचा तिसरा कार्यक्रम नागपूरला आहे ना बाबा. मले म्हणे मम्मी, सर्वांच्या मम्मी ड्रेस घालतात म्हणे, मले म्हणे तूही ड्रेस घाल. 15 दिवस झाले आधी ड्रेस आणायला चालला. आर्मीले इकडे जाय तिकडे जाय, त्या अंजलीवर गेलते ड्रेस पाया गेलते ना. आमच्या वनमला ताई मळावीन केलं 100 रुपयाचं दान. आल्या शेलू ब्राह्मणवाड्याहून या ठिकाणी येऊन एका बहिणीची दया गेली, मायले येऊन गेले 100 रुपये आणून मा घरचा पिस्तोल्या पाहून. मायचं अंतकरण गेलं भरून, एका बहिणीचा संसार चांगला चाला म्हणून केलं ना तिनं हे दान. मुंगसाची देवाच्या नावानं आमच्या जान्हवी ताई पिसिया ताईले नाही झालं सहन, तिनं केलं 51 रुपयाचं दान. आता ड्रेस जाते माया होऊन. कोणता ड्रेस म्हणत बाबा? करीना पॅटर्न. हे म्हणे मा पैजामा किती फाटन.
कोण्याच दुकानात माप नाही सापडून राहिलं म्हणे. काय हसता बंटीचे पप्पा, असा आहे वगार तोंडे. अरुण भाऊ शिंदे या दादानं केलं 201 रुपयाचं दान. या धर्माच्या बहिणीची दया गेली दादाले घेऊन. दादाच्या घरी नाश्ता करायला गेलो मग सर्वजण. नाश्ता करून दादानं तृप्त दिलं करून. जाता जाता गिलास दूध दिलं त्यानं काजू बदाम टाकून. म्हणून त्याचं हे फाउंडेशन गेलं माया पेटून. आता याचा कलर घेतो काढून. मुंगसाजी देवाच्या नावानं, 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 मुंगसाजी देवाच्या यायचं पाहून आमचे गजानन भाऊ फुलवार या दादाले नाही झालं सहन. फुलमेलवार आमचे गजानन भाऊ फुलमेलवार यायले नाही झालं सहन. कमी जास्त झालं तर तुम्ही घेत जा समजावून. कारण मा इकडला तिकडे एखादा शब्द जाते होऊ ना. कारण माझ्या घरचं फाउंडेशन आहे तसं म्हणून. हे फाउंडेशन आलं तेव्हापासून माझी जीप गेली वळून. काय हसता. गजानन दादानं केलं 201 रुपयाचं दान. 500 रुपयाची नोट राहिली तिकडल्या कोपऱ्यात भुलून. मुंगसाजी देवाच्या नावानं, 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 मुंगसाजी देवाच्या नावानं. आपला संसार कसा आहे काय. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगुली रे. भगवंताची चांगली आपली कशी फाटकी आहे. किती जाग्यावर 9 जाग्यावर. अन फाटका संसार सुख समाधान आणायचं असेल आज याची गरज आहे. प्रत्येक जीव कासावीस झाला, कशात मन लागत नाही. एवढं मोठं पोरग झालं. सर्व मंडळी टाळी वाजवा. आमच्या उद्धव भाऊ काळे या दादानं केलं 501 रुपयाचं दान. दिलं मुंगसाजी देवाच्या साक्षीनं. ज्याचा बाबा पुण्यवान, त्याचा लेका करत देता. बाबा पुण्यवान, त्याचा लेका करत देता. त्याचा बाबा पुण्यवान, त्याचा लेका करत देता. एवढं मोठं पोरग झाला आहे का तुमच्या घरचा एखादा तरी ड्रेस त्याच्या अंगावर. खरं सांगा, हे सर्व कपडे मामाच्या घरचे आहेत का नाही. काढून टाक. चड्डी सहित चड्डी सहित चड्डी सहित राव द्या. चड्डी नाही घातली त्यानं. 2 कॅप प्रसाद घेतला. पाय टिस्त चड्डी काढेलो. आमचे रमेशरावजी काय गड्डमवार, पूर्वा गजानन कांबळे आणि श्रीराम भाऊ फोटो स्टुडिओ या आणि राजीव भाऊ करंजेकर याने केलं 551 रुपयाचं दान. वाजवा टाळी. त्याचा बाप पुण्यवान, बाप पुण्यवान,
आहे का एखादा डाग? या वर्षी घेतो त्या वर्षी घेतो, आजी तुला काय सांगून फायदा? हे पोरग पोटात होतं तेव्हापासून यानं दोन फुटके म्हणी नाही घेतले हो. काय सांगून फायदा? मागच्या वर्षी किती कष्ट केले मी. त्याला यवतमाळले बियाणं नाही भेटलं तर तेलंगण्यातून आणलं. कोणतं सांगा ना बिट्टी? कोण खालच्या पाण्यावर पराठी लावली आजी? आम्ही वरच्या पाण्यावर लावली हो मा. निंदाय बाई नाही सांगून दिली. मी आम्हाला या वर्षी एखादा तोळा घेतो. खाली खत वरी फवारा, खाली खत वरी फवारा. पराठी आजी 5-5 फूट झाली. एका एका पराठीले 200 पोंड्या लागल्या. काही काही पराठीले 500 लागल्या. खालच्या पोंड्या फुटल्या आणि बाकीच्या याच्या सारख्या झाल्या. जग घुसली माहिती या पोंडीत. पराठी लाल आमची झाली. पैसे लाल्याचे शेजाऱ्याले भेटले व त्याचा कलर पाहून त्या पटवाऱ्याला वाटलं शेजाऱ्याचाच वावर होय. काय हसतात, दातच पाडीले का? हो ना, कवाय हसते. ये ना वकतन कदा बसलं भुकत. काय सांगू काय? कोणाच्या गळ्यात एक गणी पोत, कोणाच्या गहू पोत. जय दुर्गा उत्सव मंडळ यानं 200 रुपयाचं बक्षीस दिलं. टाळी वाजवा. एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. आपण एसटी स्टँडला गेलो, उसाचा भेटल, पायनॅपलचा भेटल, निंबाचा भेटल. बस मंगेश दादा नानवा नालमवान तुम्ही बसा खाली. नालमवान यानं 200 रुपयाचं बक्षीस दिलं. बस बाबा खाली. काय सांगून फायदा आजी? एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. एसटी स्टँडला गेलो, उसाचा भेटल, पायनॅपलचा भेटल, निंबाचा भेटल. आपलं अगोदरलं चरण राहिलं. सोनं नाही सांगितलं, बरोबर आहे. अरे ज्यांच्या दरबारात सोन्याचा पिंपळ आहे, खरं सांगा, कोणाच्या? माऊली ज्ञानोबा राहायच्या. सोन्याचा असता तर लोकांनी ठेवला असता का? सुखाचा सांगितला. मग नेमकं सुख कुठं आहे? सुख वशे बहुठाई पायी संताच्या चरणाजवळ सुख आहे. आणि ते संत आपल्या गावात आले. ते तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार. तुमच्या गावावर कोणती विपत्ती येऊ देणार? मुंगसाची देवाची कृपा झाल्याशिवाय तुमच्या गावावर राहणार. असे संत तुमच्या गावात आले. सुखासाठी करशी तळमळ, मग तू पंढरीशी जाय एक वेळ अवघाची सुखरूप वशी. जन्मोजन्मीचे दुःख विस सुख वशे बहुठाई बहुपायी एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. एसटी स्टँडला गेलो, उसाचा भेटल, पायनॅपलचा भेटल, निंबाचा भेटल. पण नाथबाबांनी कोणता सांगितला? शिवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. ब्रह्म रस घेई काढा पिडावा रे. आजच्या रसाची गरज आहे. हे रसपान अजून आपल्याला 2-3 दिवस सेवन करायचं आहे. आजचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. अजून किती दिवस आहे कथा? अजून 2 दिवस. शेवटच्या दिवशी मग पुढच्या वर्षीची कथा ऐकण्याकरता तुम्हाला हे कथा ऐकण्याकरता कमीत कमी 1 वर्ष वाट पहा. मग पुढच्या वर्षी आपण वाचतो का मरतो काही सांगता येत नाही. तसं आता यातलं 6 महिने कोणीच मरत नाही. ते मी बॉन्डवर लिहून देतो. इतके हसल्यावर मरतील काय? अहो काही पादे लोक हसलेत. मी पाहिलं त्या 2-3 बायांना नाक धरले तिथे. नाक
करायचं काय कारण आहे मग? शेजारच्याच बाया नाक काऊन धरून राहिल्या, ते तिच्याकडे पाहते ते तिच्याकडे पाहते हसते. वारे दंड. 6 महिने कोणी मरत नाही. आपला कार्यक्रम ज्यानं पाहायला द्या ना. अरे हसण्याकरता पुण्याला 5-5 हजार रुपये महिना आहे. काहीच नाही, हसाय नुसतं त्याच्यात झाला की त्याच्यात आहेत आरशे. आपणच कसंच्या कसं दिसतो म्हणूनच हसतो त्याच्यात. नाही तर तुम्ही रामदेव बाबाचा योग करून पहा, त्याच्यातही हसवते. हा कुणी कोण हवा जाईल सांगता येत नाही त्यात. इतका मोकळा हसणं असते का? अरे इतका मोकळा हसणं फक्त मुंगसाजी बाबाच्या दरबारातच आहे. वर्षभर काही होत नाही तुम्हाला, एवढी गॅरंटी सांग. एवढ्याच्यानं अजून तर दुसरं आणायचंच राहिलं. फुल पॉवरचं देऊनच नाही राहिलो, कारण मी म्हणलं कसं जरा हिशोबाने यायला घोष द्या. यायच्या टाक्या बात उलट्या करतो मी. जर 2-4 बायनं वांता नाही केल्या तर कारण करणं सोडून देतो. पण मी लिमिटात मध्ये राहतो, मला त्याचा अनुभव आहे. मी 2 कार्यक्रमात तसं केलं. बाया मला दुसऱ्या दिवशी बोलल्या, 2 बायांना तुम्हाला म्हणे साड्या भरून दे म्हणे तू. महागा मुलाची साडी म्हणे, ते त्या दिवशी घालत नव्हती, कृष्ण जन्म होता म्हणून घातली म्हणे. एका जनार्दनी समरस झाले तो रस येते नाही. पायनॅपलचा म्हणून सज्जनवर राहिलेले 2 दिवस अजिबात कथा विसरू, कारण तुमच्या जीवनातला हा अनमोल दिवस आहे. 3 दिवस आहे, कारण कोण दिवस येईल कसा कोण जाणत, घडीचा भरोसा राहिला. मग हे आलेलं हे समजित हे कुठंतरी आपल्याला एक दिवस पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही. नाही तर पाहतो ना आपण काही लक्झऱ्या पलट्या होते का, असं वाटते या लक्झरीतले 50च्या 50 खलास झाले, पण कोणालाच लागत. त्यातनी भागवत ऐकणारे पुण्यवान बसले असते म्हणून काही होत नाही. तुम्हाला अजूनही महत्व सांगतो, उद्या एखाद्या 2 भारूड बंद करू का राव चालू देऊ? मला भजण्याचा विचार घ्या लागते ना. तुमचं काय 11 वाजले का मला सांगा फक्त. तुम्ही वाजले का? हा बस माय पुढचा कार्यक्रम आहे का नाही, कारण यायला रोज कार्यक्रम करणं आहे. नाही तुम्हाला काय आहे, हे का सोपं आहे का? हा नाही यायच्यासाठी मला थांबा लागते आता. हा 10-15 मिनिटं, एक शेवटचं 5-10 मिनिटाचं भारोड आणतो माय आणि थांबवतो. एक वेळ गजर माव